वायाला जाऊ नये असं वाटत असेल, अयोध्येतल्या त्या मंदिरावरती कळस माय बापा कायमचा राहावं असं वाटत असेल, काशीच्या विश्वेश्वराच्या त्या मंदिराला कोणी धक्का लावू नये असं वाटत असेल, प्रयाग क्षेत्रातलं माय बापा पावित्र्य टिकून ठेवायचं असेल, पंढरपूरच्या पांडुरंगाला जर काही होऊ देऊ नये असं वाटत असेल, माझ्या तुळजा भवानीला पुन्हा तोडू नये असं वाटत असेल, तर तुमचं मत वायाला गेलं नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा. मला एकाने विचारलं, दत्ता भाऊ महाराज एवढ्या तळमळीनं सांगाल्या तुम्ही कोणाला मत टाकणार आहो? मी म्हणलं मी कोणत्या पक्षाला मत टाकणार नाही. माझ्या रामाचं मंदिर जन बांधलंय, काशी विश्वेश्वराचा कळस ज्यांनी चमकवलाय, ज्यांनी माय बापा अयोध्या काशी मी पुन्हा आणेल असं सांगितलं, त्यालाच मी मत टाकणार आहे. मला बाकीचं घेणं देणं नाहीये. विठाला 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 एवढं म्हणल्यावर तुम्हाला कळालंच असेल. लक्षात ठेवा, सगळीकडे काय काय अफवा पसरवली जाते, काय काय मायबापा दिशाभूल केली जाते, पण मी प्रताप पाटलाला सोडणार. कारण प्रताप पाटील ज्यांच्या पाठीमागं उभा आहे ते मायबापा रामाच्या पाठीमागं उभे आहेत. लक्षात ठेवा. लोक म्हणत असतील हे न गेलं राजकारणावर, अजिबात नाही. राजकारण नाहीये, हे समाजकारण आहे. माफ करा, देव